मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेमध्ये सध्या आता जीवाचं बाळ आर्याच्या पोटी जन्म घेणार असल्यामुळे मालिकेच्या कथानकामध्ये सध्या खूपच मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. कारण नवीन प्रोमोमध्ये आता जीवा आणि नंदिनीने कायदेशीररित्या सरोगेट मदर म्हणून आर्याची निवड करून त्यांची ह्या गर्भधारणेसाठी काहीही हरकत नसल्याचा करार केलेला आहे. पण पुढे जाऊन हे प्रकरण मात्र नंदिनीच्या चांगलंच अंगलट येणार आहे. कारण आता आर्याला तर नंदिनीने सगळं काही खरं खरं सांगून टाकलेलं आहे की माझं मिसकॅरेज झालंय आणि आता मी आय होऊ शकत नाही आणि हे मिसकॅरेजचं सत्य घरातील सगळ्यांपासून काव्याच्या प्रेमापोटी लपून असं पुढे सुरू ठेवायचं आहे. हे सगळं काही नंदिनीने आर्याला सांगून टाकलेलं असतं. त्यामुळे आता नंदिनीच्या आयुष्यात खूप मोठे संकट उभे राहणार आहे. कारण आता आर्याला हे सगळं माहिती झाल्यामुळे ती पुढे जाऊन जीवासाठी नंदिनीला ब्लॅकमेल करून तिला जीवापासून वेगळं करू शकते. कारण आर्याचं यापूर्वी जीवावर एकतर्फी प्रेम होतं. जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करून ती एक प्रकारची संधी शोधत होती आणि आता तर ती संधी तिच्याकडे स्वतःहून चालत आलेली असल्यामुळे आर्या नक्की जीवा आणि नंदिनीचे सगळं काही खोटं प्रकरण योग्य वेळ साधून सगळ्यांसमोर आणून ह्या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आणणार आहे. त्यामुळे हा सर्वात मोठा ट्विस्ट मालिकेमध्ये आपल्याला पुढील भागामध्ये बघायला मिळणार आहे.